नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी अनिल ठाकरे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण चालू घडामोडीची जी सिरीज आहे ती या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत. मित्रांनो, आज 11 ते 14 एप्रिल या दरम्यानच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचं डिस्कशन या ठिकाणी आपण करणार आहोत. मित्रांनो, चला तर मग वळूया आजच्या पहिल्या न्यूजकडं. अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे मित्रांनो. ही 11 एप्रिलची न्यूज आहे मित्रांनो. हे तुम्हाला माहिती असेल, त्याचं विश्लेषण करणं अतिशय जे आहे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे, अतिशय गांभीर्यानं या विश्लेषणाकडे बघा मित्रांनो, कारण हे पेपरला यावर कोणत्याही पेपरला म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती असेल किंवा तुमच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा असेल, यावर प्रश्न बनू शकतो मित्रांनो. दाट शक्यता आहे, म्हणून हा मुद्दा या ठिकाणी मी कव्हर करत आहोत मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये विविध प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बघा, आजची प्रमुख न्यूज काय मित्रांनो, की तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे, 11 एप्रिल 2023ला की भारतीय जे निवडणूक आयोग आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आहे, त्याने आप या पक्षाला म्हणजे आम आदमी पक्षाला जे आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून, देशाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मित्रांनो. आता या ठिकाणी ही न्यूज आहे मित्रांनो, आपण थोडक्यात बघून घेऊया, नंतर मी त्याचं सगळं तुम्हाला इथं विश्लेषण सांगतो. हे बघा की न्यूज काय आहे की भारतीय निवडणूक आयोगाने आप पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडलेला असेल मित्रांनो की हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो आणि आप या पक्षाला हा दर्जा का मिळाला. ठीक आहे, तर त्याचं कारण काय मित्रांनो की देशामध्ये कोणताही पक्ष जो आहे मित्रांनो, त्याला जर राष्ट्रीय पक्ष व्हायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या अटी असतात मित्रांनो. त्या अटीची पूर्तता झाल्याशिवाय कोणत्याही पक्षाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळत नाही. जो पक्ष ह्या अटी ज्या आहे मित्रांनो, त्या अटी मी सांगणार आहे तुम्हाला. ह्या 3 प्रकारच्या अटी असतात. त्या 3 अटी ज्या आहेत, जर समजा त्या 3 अटीपैकी कोणतीही अट पूर्ण केली तर त्या पक्षाला या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष म्हणून या ठिकाणी दर्जा मिळतो मित्रांनो. तर आपने काय केलेलं आहे मित्रांनो की या 3 अटीपैकी एक अट पूर्ण केलेली आहे, म्हणून या ठिकाणी जे आहे मित्रांनो त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. बघा की कोणत्या 3 अटी आहेत, बघा कोणत्या 3 अटी आहेत ते बघा. आता लक्षपूर्वक आहे का की समजा इथं मी म्हणजे तुम्हाला तोंडीच सांगतो इथं मित्रांनो. बघा की व्यवस्थित समजेल अशा पद्धतीनं सांगतो की पहिली अट काय आहे मित्रांनो की कोणत्याही एखाद्या पक्षानं, देशातल्या भारतातल्या कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षानं समजा देशातल्या कोणत्याही 4 राज्यामध्ये राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळवलेली असेल, समजा कोणत्याही 4 राज्यामध्ये राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळवलेली असेल, तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे मित्रांनो ते बहाल करतं. आता बघा इथे की आपला का मिळालेला या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या मी सांगितलेल्या या अटीमध्येच आहे. बघा या 4 राज्यामध्ये DGP गुजरात, आता ही शॉर्ट टिक आहे मित्रांनो, त्या आप कोण्या राज्यामध्ये आहे सध्या त्या ठिकाणी DGP गुजरात, D फॉर दिल्ली, G फॉर गोवा, P फॉर पंजाब आणि गुजरात. DGP गुजरात आपसाठी ट्रिक आहे की आप जे आहे मित्रांनो ते या 4 राज्यामध्ये यांनी चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीमध्ये तो सत्तेवर आहे, पंजाबमध्ये भगवंत मान हे ते मुख्यमंत्री आहेत आपचे, हे सत्तेवर आहेत. त्याच्यानंतर गोव्याच्या निवडणुकामध्ये जे आहे मित्रांनो चांगली कामगिरी केलेली आहे आपने, आणि गुजरात निवडणुकामध्ये जे आहे विधानसभा निवडणुकामध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे. या 4ही राज्यामध्ये आप जो आहे मित्रांनो तो राज्यपक्ष या ठिकाणी आहे. तर म्हणून जे आहे मित्रांनो या आपला जे आहे ते सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. 8 पूर्ण केली, 1 नंबरची मी सांगितलेली आहे, म्हणून या ठिकाणी 8 जी सांगितली होती त्यानुसार आपला जे आहे मित्रांनो ती पूर्ण केल्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. बरोबर. दुसरी अट काय मित्रांनो की दुसरी अट आहे मित्रांनो की असं की लोकसभा निवडणुकामध्ये एखाद्या पक्षाने, देशातल्या एखाद्या पक्षाने लोकसभेच्या निवडणुकामध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो, मे बी तुम्हाला इथं दिसत नसेल पण मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की 3 राज्यात, ठीक आहे, 3 राज्यात लोकसभेच्या एकूण जागेच्या, ठीक आहे, समजा एखादा पक्ष आहे, समजा आप आहे, या आपने जे आहे मित्रांनो 3 राज्यामध्ये, ठीक आहे, आता महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, या 3 राज्यामध्ये उदाहरण म्हणून सांगतो आहे मित्रांनो. तर या 3 राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण जागेच्या, आता लोकसभेच्या एकूण जागा किती, पूर्वी 552 होत्या, आता 550 आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या एकूण जागेच्या लोकसभेच्या 550 जागापैकी कमीत कमी 2% जागा या 3 राज्यामध्ये त्यानं मिळवलेल्या असो लोकसभेच्या मित्रांनो. ठीक आहे, समजा एखाद्या पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 3 राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण जागापैकी 2% जागा या ठिकाणी मिळवलेल्या असतील मित्रांनो. ठीक आहे, तर ही दुसरी अट आहे. ही जर हे 8 पूर्ण केलेली असेल एखाद्या पक्षानं, त्या ठिकाणी त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा या ठिकाणी बहाल केला जातो मित्रांनो. तिसरी अट काय आहे मित्रांनो, आता बघा की लोकसभा निवडणूकमध्ये
एखाद्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि नंतर जे आहे मित्रांनो की कमीत कमी 4 राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये, ठीक आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये अथवा 4 राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण वैधमताच्या, आता वैधमत काय मित्रांनो ऐकून घ्या आधी, एकूण वैधमताच्या किमान कमीत कमी 6% जागा त्यानं मिळवलेल्या असल्या पाहिजे, ठीक आहे, ही तिसरी अट आहे मित्रांनो, किमान 6% जागा त्यानं मिळवलेल्या असल्या पाहिजे मित्रांनो. आता एकूण वैधमताच्या म्हणजे काय मित्रांनो, निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रोसेसनुसार त्या पक्षाला या ठिकाणी मतं मिळालेली पाहिजे. ह्या 3 अटी आहेत मित्रांनो. या तुम्हाला समजल्या जरी नसतील तर आम्हाला कमेंट करा, परत एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करू. अन्यथा पॉलिटीच्या पुस्तकामध्ये जे आहे मित्रांनो ह्या टर्म अँड कंडिशन दिलेल्या असतात, त्या ठिकाणी वारंवार 2-3 वेळा वाचा, तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं जे आहे मित्रांनो ह्या 3 अटी आहेत, जो पक्ष ह्या 3 अटी पूर्ण करतो त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जे आहे मित्रांनो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला असतो. मग आता बेसिक प्रश्न या ठिकाणी बनतो मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये बनतो, सहज विचारला जातो नाही का, तलाठी भरतीमध्ये सहज विचारला जातो, किंवा अन्य ज्या क्लास 3च्या परीक्षा असतात त्यामध्ये सहज विचारला जातो मित्रांनो. इवन संयुक्त पूर्व परीक्षेचा जे PSI हे पद आहे त्या PSI पदाच्या इंटरव्ह्यूला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो, जनरल अवेअरनेस आहे की नाही या व्यक्तीला म्हणून, ठीक आहे. तर तो प्रश्न असा आहे की देशामध्ये सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते कोणकोणते आहेत, ठीक आहे, सहज विचारला जाणारा पक्ष आहे मित्रांनो. इथं बघा मी लिहून दिलेलं आहे की देशामध्ये सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आहे मित्रांनो. आता 6 राष्ट्रीय पक्षाची नावं लक्षात ठेवायचं मोठा प्रॉब्लेम आहे नाही का, खूप सोपं आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, BJP आणि काँग्रेस या जगात कोणाला माहीत नाही, सुद्धा भारतातल्या लहान लेकराला विचारलं तरी, शेमड्या पोराला जरी विचारलं तरी सांगणार मित्रांनो हे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत म्हणून, BJP आणि काँग्रेस, ठीक आहे. त्यानंतर आता आपला जे आहे ते राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, 3 तर तुमच्या सहज लक्षात जाते. आता मायावतीबाईंना कोण विसरतं मित्रांनो, मायावतीबाई, ठीक आहे, आपल्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्या, ठीक आहे, बसपा म्हणतो आपण त्याला, बसपा हे एक चौथा पक्ष आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय तर माकपा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, ठीक आहे, माकपा एक आहे मित्रांनो. मार्क्स तुम्ही वाचला असेल, तुम्ही जर ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असाल तर त्या ठिकाणी मार्क्स तुम्हाला वाचावं लागतो मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे BA वगैरे करत असताना, ठीक आहे. जर तुमची विद्याशाखा असेल BA वगैरे आणि त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स हे तुमचा विषय असेल तर त्या ठिकाणी मार्क्स जे आहेत तुम्हाला माहीत असतं. त्यानुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हा सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे. आणि त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी, ठीक आहे, जी आहे मित्रांनो ती एक NPP म्हणतात त्याला शॉर्टमध्ये. तर ह्या सगळे जे आहे ते राष्ट्रीय पक्ष आहे मित्रांनो, सगळ्यात सोपं आहे, ठीक आहे. हे 6 राष्ट्रीय पक्ष लक्षात ठेवा, कुठेतरी कामी पडतील तुमच्या जनरल अवेअरनेस साठी मित्रांनो. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने काही पक्षाचा जे आहे मित्रांनो तो राष्ट्रीय पक्षाचा, काही पक्षांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा या ठिकाणी काढून घेतलेला आहे मित्रांनो. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष जो आहे मित्रांनो तो राष्ट्रीय पक्ष होता, आता या ठिकाणी त्यांचा दर्जा काढून घेतलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. आता हा का घेतलेला आहे, कारण त्या पहिल्या सुरुवातीला मी सांगितलेल्या 3 अटी, यामध्ये या 3 अटीची कमी जास्त त्या ठिकाणी पूर्तता न करू शकणाऱ्या पक्षाचा हा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोग काढून सुद्धा घेतो मित्रांनो. असं अजिबात नाही आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा एकदा मान्यता मिळाली की तो कायम राष्ट्रीय पक्ष राहील, असं आपल्या भारतीय राजकारणामध्ये नाही आहे मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये सुद्धा तसं नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. एकदा बहाल केला दर्जा राष्ट्रीय पक्षाचा तर तो कायम राहील असं नाही. जर त्या अटी करत वर, ठीक आहे, त्यामध्ये राष्ट्रपतीचा निघालेला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे मित्रांनो त्याला मान्यता भेटलेली आहे नागालँडमध्ये राज्य पक्ष म्हणून. देशामध्ये 3 प्रकारचे पक्ष असतात मित्रांनो. कोणते कोणते पक्ष असतात तर 3 प्रकारच्या, देशामध्ये जे काही पक्ष आहेत त्यांना 3 प्रकारामध्ये डिव्हाइड या ठिकाणी राहील मित्रांनो. तर 3 प्रकार कोणते पक्षांचे, एक असतो मी सांगितलेला की राष्ट्रीय पक्ष, ठीक आहे. आता सध्या किती पक्ष आहे राष्ट्रीय, 6 राष्ट्रीय पक्ष आहेत, ठीक आहे. हे 1 नंबरच्या प्रकारामध्ये, ठीक आहे, मोडतात हे सगळे 6 पक्ष, त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणतात. दुसरे पक्ष कोणते असतात, राज्य पक्ष, ठीक आहे. ज्या पक्षांना राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवलेली असते केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे त्यांना राज्य पक्ष म्हणतात मित्रांनो. हे दुसरं प्रकार आहे पक्षांचा, ठीक आहे, राजकीय पक्ष. आणि तिसरा प्रकार कोणता मित्रांनो, नोंदणीकृत पक्ष असतात, ठीक आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांची नोंद केलेली असते परंतु त्यांना निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नसते मित्रांनो, तर त्याला थोडक्यात काय म्हणतात, नोंदणीकृत गैरमान्यता पक्ष, ठीक आहे. नोंदणीकृत गैरमान्यता पक्ष हे 3 प्रकारचे पक्ष असतात. कोणते कोणते परत एकदा रिवाईज करा, राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष आणि नोंदणीकृत गैरमान्यता पक्ष, हे 3 पक्ष आहेत मित्रांनो. देशामध्ये ही संरचना आहे. तर या 3 पक्षांचं मित्रांनो जे आहे ते निवडणूक आयोग वर्गीकरण सारखं करत राहतं मित्रांनो. आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जे आहे मित्रांनो नागालँडमध्ये राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे. तृणमूल काँग्रेस पार्टीला मेघालयमध्ये राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, याला गांभीर्यानं घ्या. जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकते बरं. तुमच्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही जरी त्यांना विद्यार्थी
विद्यार्थी असाल याकडे दुर्लक्ष करू नका, इथूनच तुमचे मार्क्स जातात आणि हेच अशाच प्रकारचे जे आहे मित्रांनो प्रश्न जे आहेत ते तुमचा रिझल्ट आणतात मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी या सर्वप्रथम हे लक्षात घ्या की या 3 पक्षाचा जे आहे राष्ट्रीय दर्जा काढून घेतलेला आहे, या 3 पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतलेला आहे आणि त्यापैकी या 2 पक्षांना जे आहे ते राज्य पक्षाचा जो आहे मित्रांनो दर्जा देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नागालँडमध्ये, तृणमूल काँग्रेस पार्टीला मेघालयमध्ये या ठिकाणी राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. आणखी कोणकोणत्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे? लोक जनशक्ती पार्टी नागालँडमध्ये सुद्धा या पक्षाला जे आहे मित्रांनो राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. व्हॉइस ऑफ पीपल्स पार्टी मेघालयमध्ये या पक्षाला जे आहे मित्रांनो राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. जरुरी नाही मित्रांनो की जो समजा जेथील पक्ष जो मूळ राज्याचा पक्ष आहे मित्रांनो, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रात फळलेला फुललेला पक्ष आहे, त्याला नागालँडमध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. असं का? तर त्या ठिकाणी त्यानुसार निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नागालँडमध्ये तशी कामगिरी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मित्रांनो, म्हणून त्या ठिकाणी त्यांना तसा दर्जा या ठिकाणी राज्यपक्ष म्हणून मिळालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. महाराष्ट्रात तो आहेच राज्यपक्ष. त्यानंतर मित्रांनो टिपरा मोथा नावाचं जे पक्ष आहे मित्रांनो त्याला राज्यपक्ष म्हणून त्रिपुरा या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे मित्रांनो. बघा हे काही राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळालेले पक्ष म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहे, त्या कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे, राष्ट्रीय पक्षाची मान्यता कोण देतं. ठीक आहे. राष्ट्रीय पक्ष मिळवण्यासाठी कोणकोणत्या अटी आणि शर्तीची पूर्तता करावी लागते, कोणत्या टर्म अँड कंडिशनची पूर्तता करावी लागते या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. या सांगितलेल्या एरियामधून कोणत्या एरियातून प्रश्न बनू शकतो मित्रांनो, त्यामुळे याला पुन्हा रिपीट पहा. आता आपण नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, ती नेक्स्ट न्यूज जी आहे मित्रांनो ती नेक्स्ट स्लाईडमध्ये कवर करूया. त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे ही मित्रांनो, याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ADR नावाची एक NGO आहे मित्रांनो. इथं बघा न्यूज दिलेली आहे मी. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिसर्च नावाची जी एक NGO आहे मित्रांनो, त्या NGOने जे आहे एक रिपोर्ट जाहीर केलेला आहे मित्रांनो. ही जी NGO आहे मित्रांनो ती भारतातील जे काही मुख्यमंत्री आहेत मित्रांनो, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संपत्तीचा सर्वे करते मित्रांनो. आणि ह्यामध्ये टॉप मोस्ट जे संपत्तीवाले CM आहे मित्रांनो, जसे की सर्वाधिक संपत्तीवाले 5 CM आणि सर्वात कमी संपत्तीवाले 5 मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर त्यांची जी आहे ते मित्रांनो वर्गीकरण या ठिकाणी जाहीर करते मित्रांनो. तर या ठिकाणी यावर्षीसुद्धा या मित्रांनो की देशाधिक मुख्यमंत्री 5 कोणते आहेत आणि सर्वात कमी जे आहे संपत्तीवाले 5 मुख्यमंत्री कोणते आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण हे न्यूज डिस्कस करूया. इथं बघा की ही एक NGO आहे मित्रांनो. सर्वप्रथम ADR काय आहे? असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिसर्च नावाची एक NGO आहे मित्रांनो. हे बघा ADR काय मी इथे दिलेलं आहे. ही काय NGO आहे? एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो. याची जी स्थापना आहे ती 1999ला झालेली आहे मित्रांनो. कधी झालेली आहे? 1999ला झालेली आहे. हिचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय कुठं आहे मित्रांनो? तर नवी दिल्ली येथे आहे. कुठे आहे? नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. याचं कार्य काय आहे मित्रांनो? की भारतामधल्या काय आहे मित्रांनो की राजकीय आणि निवडणूक वकिलीद्वारे भारतात लोकशाही सुधारणा आणणं. याचं थोडक्यात उद्देश काय आहे मित्रांनो की भारतामध्ये जे राजकीय आणि जी राजकीय हे आहे मित्रांनो, सगळी जी राजकीय क्षेत्र आहे त्या राजकीय क्षेत्रामध्ये त्याचं निरीक्षण करणं, पाहणं कोणत्या CM त्यामध्ये जे आहे मित्रांनो चांगली कामगिरी बजावत आहे, कोणता CM सर्वाधिक श्रीमंत आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी या ADRद्वारे जे आहे सर्वेक्षण केलं जातं. इथं बघा उद्देश लिहिलेला आहे, राजकीय आणि निवडणूक वकिलीद्वारे भारतात लोकशाही सुधारणा घडवून आणण्याचं काम ही NGO करते. याचा उद्देश आहे भारतात लोकशाही सुधारणा घडवून आणणे याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे मित्रांनो की भारतात सर्वाधिक 5 सर्वात श्रीमंत जे आहे ते CM कोणते आहे ते या ठिकाणी इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चढता उतरता क्रम या स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारला जातो मित्रांनो. तर इथं गांभीर्यानं तुम्ही हे बघितलं पाहिजे. इथं बघा की सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत सध्या भारतातले? तर निश्चितच जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे CM आहे मित्रांनो. त्यांची संपत्ती जी आहे ती 510 करोड रुपये आहे मित्रांनो. किती? 510 कोटी रुपये. बघा आंध्र प्रदेशचे CM आहे, 510 कोटी रुपये संपत्ती आहे. सर्वाधिक भारतातील सर्वात जे आहे मित्रांनो सर्वात श्रीमंत CM जे आहे ते आहेत मित्रांनो. पोलीस भरतीला सरळ प्रश्न येतो मित्रांनो की भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पर्यायाची निवड कराल? तर असा प्रश्न येतो मित्रांनो. तर त्यामध्ये
जगनमोहन रेड्डी हे नाव विसरू नका मित्रांनो. ते कोणत्या याचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर आंध्र प्रदेशचे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे पेमा खंडू मित्रांनो, अरुणाचल प्रदेशचे ते जे आहे ते CM आहेत. त्यांची 163 कोटी रुपये हे आहे मित्रांनो, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर नवीन पटनायक आहेत, ते ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत, 63 कोटी रुपये. त्यानंतर नेफ्यू आहे नागालँडचे 46 करोड रुपये. एन रंगास्वामी पॉंडिचेरीचे 38 करोड रुपये. ठीक आहे मित्रांनो. आता हे पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश आहे आणि यामधले हे जे आहे मित्रांनो ते CM आहे तिथले. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल पॉंडिचेरी तर केंद्रशासित प्रदेश आहे, मग तिथं CM कसा आहे मित्रांनो, देशात अशा 2 केंद्रशासित प्रदेश आहे जिथं CM आहे, विधानसभा आहे मित्रांनो. आणि विधानसभा असेल तर निश्चितच त्या ठिकाणी CM असतोच मित्रांनो. ठीक आहे. आता पहिले कोणते आहे मित्रांनो, दिल्ली हे एक केंद्रशासित प्रदेश आहे, तिथं अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहे. आणि तसेच इतर एन रंगास्वामी आहे मित्रांनो. इथं पॉंडिचेरीचे ते CM आहे, 38 कोटी रुपये त्यांची प्रॉपर्टी आहे. आता त्याच्यानंतर टॉप 5 CM ज्यांची सर्वात कमी प्रॉपर्टी आहे मित्रांनो, सर्वात कमी संपत्तीवाले प्रमुख 5 जे आहे ते CM इथं बघितले पाहिजे. त्या ममता बॅनर्जी आहेत मित्रांनो. ममता बॅनर्जी देशातल्या सर्वात कमी संपत्तीवाल्या CM आहे मित्रांनो. ठीक आहे. हे पश्चिम बंगालमध्ये त्या CM आहेत. कुठले आहेत ते पश्चिम बंगाल. त्यानंतर पिनरई विजयन कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे मित्रांनो, 1.18 कोटी रुपये. त्यानंतर ML खट्टर, मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री आहे, 1.27 कोटी रुपये. N बिरेन सिंह मणिपूर 1.47 कोटी रुपये. योगी आदित्यनाथ जे आहे मित्रांनो UPचे, यांना कोण जाणत नाही मित्रांनो, काल पाहिलं ना तुम्ही एन्काउंटर. ठीक आहे. तुम्हाला चांगलं माहीत असेल मित्रांनो मी कशाबद्दल बोलतोय. योगी आदित्यनाथ जे आहे ते UP, ठीक आहे, UPमध्ये 1.54 करोड रुपये यांची संपत्ती आहे मित्रांनो. ठीक आहे, योगी आदित्यनाथांची. असे हे टॉप 5 जे आहेत सर्वाधिक श्रीमंत आणि टॉप 5 जे आहेत सर्वात कमी श्रीमंत जे आहे यांची यादी लक्षात ठेवा मित्रांनो. हे परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो आणि यावर येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपण कव्हर करूया मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट न्यूज काय आहे मित्रांनो, की या ठिकाणी बघा की कर्नाटक सरकारने जे आहे मित्रांनो, तिथं बसवराज बोम्मई सरकार आहे कर्नाटकमध्ये, हे BJPचे सरकार आहे मित्रांनो. या सरकारने 24 मार्चला एक असा निर्णय घेतला होता मित्रांनो की जे मुस्लिमांना OBC अंतर्गत, OBC कोट्याअंतर्गत जे 4% आरक्षण तिथं मिळायचं मित्रांनो मुस्लिम समाजाला, तर हे आरक्षण जे आहे ते बसवराज बोम्मई सरकारने जे आहे मित्रांनो 24 मार्चला या ठिकाणी रद्द करून तिथं लिंगायत आणि ओकलिंगा समाजाला मित्रांनो, लिंगायत आणि ओकलिंगा समाज आहे या 2 समाजाला मित्रांनो 2% आरक्षण देण्याची इथं घोषणा केलेली होती मित्रांनो. तसा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाची फटकार जी आहे मित्रांनो तर काल सर्वोच्च न्यायालयानं यांना लगावलेली आहे मित्रांनो. तेथील मुस्लिम समाजाने हा निर्णय मान्य केला नाही आणि ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले मित्रांनो. आणि सर्वोच्च न्यायालयानं काल असं सांगितलं मित्रांनो की बसवराज बोम्मई सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी सदोष असण्याची शक्यता आहे मित्रांनो. ठीक आहे, तो संदिग्ध असण्याची शक्यता आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा की सर्वोच्च न्यायालयानं इथं या ठिकाणी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं सांगितलेलं आहे की बसवराज बोम्मई सरकारने मुस्लिमांचे 4% आरक्षण रद्द केल्याचा निर्णय सदोष असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो. 24 मार्चला OBC अंतर्गत मुस्लिमांना मिळणारं 4% आरक्षण कोटा रद्द केला आणि ओकलिंगा व लिंगायत समाजाला 2% आरक्षण इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही असं का केलं? मुस्लिमांचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला या ठिकाणी तुम्ही आरक्षण देताय, याचा अर्थ कुठेतरी तुमचा निर्णय सदोष आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. असं का केलं म्हणून यांना एक्सप्लेनेशन मागितलेलं आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयानं. बघा मित्रांनो की आपलं जे राज्य जे आहे मित्रांनो, राज्याचे जे CM असतात ते कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही मित्रांनो. सुप्रीम कोर्टात जर त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं ना मित्रांनो तिथं त्यांची लाच जाते मग. ठीक आहे, अशा प्रकारचे निर्णय हे कुठेतरी भारतीय समाजाला एकंदर जे आहे मित्रांनो ते विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात. दिलं तर दोघांना द्या, नाहीतर कोणालाच देऊ नका. व्यवस्थित राहा, व्यवस्थित निर्णय घेतला पाहिजे मित्रांनो. तुमच्या राजकारणासाठी मित्रांनो भारतीय समाजमन या ठिकाणी धोक्यात येतं, हे कुठेतरी राज्य सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. देशात शांतता नांदली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो. संघर्ष उत्पन्न होण्याची स्थिती निर्माण केली नाही पाहिजे, हे या राज्य सरकारांना कळालं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी बघा की आणि इथं ही न्यूज तुम्हाला कळालेली असेल मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज काय आहे मित्रांनो, राज्यात लवकरच पंचतारांकित बस टर्मिनस उभारण्यात येणार असं जे दळणवळण मंत्री आहेत मित्रांनो, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काल फिक्कीच्या एका सभेमध्ये, एका परिषदेमध्ये जे आहे ते अशी घोषणा केली मित्रांनो. काय न्यूज आहे मित्रांनो की राज्यात लवकरच पंचतारांकित बस टर्मिनस उभारण्यात येणार. विमानतळासारखे जे आहे ते बस टर्मिनस राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे मित्रांनो. त्यांनी फक्त ही घोषणा केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या त्यावर एक धोरण तयार करण्याचं काम चालू आहे. जेव्हा हे धोरण तयार होईल त्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. तर आज
आपण जे आहे मित्रांनो ते 11 ते 14 एप्रिलच्या दरम्यानच्या काही महत्त्वपूर्ण, अतिशय महत्त्वपूर्ण जे परीक्षेला विचारल्याच जाण्याची दाट शक्यता आहे, 99% शक्यता आहे, अशा न्यूज या ठिकाणी आपण डिस्कस केल्या मित्रांनो. अशाच दर्जेदार विश्लेषणासह मित्रांनो आमचा उद्या आपण परत भेटणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी बघा की आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल त्याला लाईक करा आणि आपलं PAPT अकॅडमी हे जे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर प्लीज त्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आम्ही असे नवीन आणि दर्जेदार कंटेंटसह तुमच्यासाठी असे दमदार कंटेंटसह व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो. ठीक आहे, आपण उद्या याच वेळेला या ठिकाणी भेटणार आहोत मित्रांनो. आज इथेच थांबतो. धन्यवाद.